ही माझ्या मागे माझी शिप असा सगळे शिप पाणीत धावतात, माझी पण धावता, पण आता सध्या माझी ही शिप जमिनीवर चढवून त्याचा मेंटेनन्स वर्क केला जाता। ही माझी शिप कोकणातले व्हिडिओ येणं तर शक्यच नाही, कारण जेव्हा मी 8-9 महिन्यानंतर इंडियात येतले तेव्हाच कोकणातले व्हिडिओ येतले, तोपर्यंत माका हे असा स्टँड बाय राहायचा लागता। ये सब चाइनीज कीड़े मकोड़े है ना। ये क्या है? ये स्कूट लग रहा है, स्क्विड्स। हे चायनीज लोक आहेत, हे आता माझ्याकडे बघतात घुरून घुरून की मी काय बोलतो। हॅलो, बरेच कंट्री फिरून माझी शिप आली आहे चायना कंट्रीच्या शामिन ह्या सिटीमध्ये ड्रायडॉकसाठी। ड्रायडॉक म्हणजे आमची शिप जमिनीवर आणली जाणार आणि मग त्याचा होणार मेंटेनन्स वर्क। तर ह्या सर्व प्रोसेसला बोलतात ड्रायडॉक। सो सध्या माझी शिप ही चायनामध्ये आहे, चायनाच्या ड्रायडॉकमध्ये आहे आणि माझ्या शिपचं पूर्णपणे मेंटेनन्स वर्क होते। इथे आम्ही सगळे असे बॉयलर सूट, ह्याला बॉयलर सूट बोलतात, आणि असे सेफ्टी हेल्मेट घालून आम्हाला फिरावं लागतं। मी आता चाललो आहे शिपच्या पुढच्या भागामध्ये, आणि माझी जी शिप आहे ती आता पाण्यात नसून लँडवर आली आहे। लँडवर म्हणजे हे बघा, तर ह्याला ब्लॉक्स म्हणतात। पहिली शिप आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्याच्या नंतर शिप अशी त्या ब्लॉक्स, छोट्या छोट्या त्या ब्लॉक्सवर उभी राहते, आणि त्यानंतर हा मोठा जो ब्लॉक आहे, हा गेट आहे, तो बंद केला जातो आणि पाणी काढलं जाते। याचा अर्थ शिपला लँडवर चढवलं जातं, आणि हा आहे पूर्ण चायनाचा ड्रायडॉक। चला तर मी चाललो आहे खाली। माझी शिप पाण्यात कशी असते हे तर मला माहिती आहे, पण अंडर वॉटर नक्की काय असतं हे मला जाणून घ्यायचं आहे। तर हा आहे गेट। हा गेट बंद केल्यानंतर ही शिप अशी इकडे आतमध्ये आणली जाते, आणि त्यानंतर हे जे छोटे छोटे ब्लॉक्स आहेत त्या ब्लॉक्सच्या द्वारे शिप त्याच्यावर चढली जाते, आणि हा असा मेंटेनन्स वर्क शिपचा केला जातो। तर ह्याला बोलतात ड्रायडॉक। हे आता माझ्या शिपचं इथे पेंटिंगचं काम चालू आहे। जे रस्ट होतं ते ह्या लोकांनी काढलं। ही जी खाली माती दिसते काळी काळी, त्याला सँड ब्लास्ट म्हणतात। त्या सँड ब्लास्टच्या मदतीने ते रस्ट जो गंजलेला पार्ट असतो तो निघून जातो, काढला जातो, आणि त्यानंतर इथे चांगला पेंट मारलं जातं। आता हे सध्या पेंटिंगचं काम चालू आहे माझ्या शिपचं। सगळ्यात खालचा भाग आहे, खालचा पोझिशन आहे। याचे ब्लॉक्स असतात, त्या ब्लॉक्सवर आता माझी शिप उभी आहे, आणि टोटली लँडवर आहे, आणि त्याचं 100 मेंटेनन्स, पूर्ण अख्ख्या शिपचं मेंटेनन्स चालू आहे। डेक म्हणा, इंजिन म्हणा, पुढचा पोझिशन, सगळ्यात मागचा पोझिशन, सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स वर्क इथे या डॉकमध्ये माझ्या शिपचं चालू आहे। तर आता हे दोन चायनीज वर्कर या छोट्याशा क्रेनवर उभे आहेत, आणि या क्रेनवर उभे राहून यांचं काम चाललं आहे ते मेंटेनन्स वर्क, आणि ह्यांचं काम आहे ते म्हणजे स्प्रे पेंटिंग। ही समोर जे तुम्ही एवढी मोठी साखळी लटकताना बघतायत त्याला बोलतात अँकर केबल। ड्रायडॉकमध्ये अँकर केबलला पूर्णपणे खाली उतरवलं जातं आणि त्याचाही मेंटेनन्स वर्क केला जातो। हा आहे शिपचा अँकर, आणि ह्याच्यासोबत जी साखळी जोडली गेली आहे त्याला बोलतात अँकर केबल, आणि ही अँकर केबल 300 मीटर एवढी लांब असते। ही माझ्या मागे माझी शिप असा सगळे शिप पाणीत धावतात, माझी पण धावता, पण आता सध्या माझी ही शिप जमिनीवर चढवून त्याचा मेंटेनन्स वर्क केला जाता। ही माझी शिप माझ्या मागे। ही कंटेनर वेसल आहे। मी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या कंपनीचं नाव आणि शिपचं नाव नाही घेऊ शकत, तर तुम्ही बघताय मागे नाव लिहिलेलं आहे त्याचं।
अख्ख्या शिपचा टॉप टू बॉटम आणि फॉरवर्ड टू अप म्हणजे पुढून मागे वरून खाली त्याचं मेंटेनन्स वर्क झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2 अँकर खाली उतरवलेत. शिपच्या डावी बाजू त्याला पोट म्हणतात आणि शिपची जे राईट असते त्याला स्टाबोर्ड म्हणतात. तर स्टाबोर्ड आणि पोट हे दोन्ही अँकर खाली उतरवून त्याचा मेंटेनन्स वर्क चालू आहे. अजून पण मी फिरणार आहे आणि बघणार आहे की काय काय चाललं आहे, कसं मेंटेनन्स वर्क करतात हे लोक, नक्की काय करत आहे. आम्ही सुद्धा सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत आमची ड्युटी असते. त्याला बोलतात बल्बस भाव. हा शिपच्या स्पीडला गती देतो आणि ह्याच्यामुळे शिप फास्ट धावण्यामध्ये सपोर्ट मिळते. किती काम चाललं आहे इथे, एवढा नॉईज आहे ना की कदाचित माझा आवाज पण या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे क्लिअर येत नसेल. आणि तिकडे पूर्ण सॉलिड एवढं फास्ट पेंटिंग चालू आहे. जवळजवळ अख्ख्या शिपचं पेंटिंग या लोकांनी 48 आवर्समध्ये संपवून टाकलं. सध्या चायनाच्या शामेन या कंट्रीमध्ये, ह्या सिटीमध्ये आहे मी. चायना कंट्रीच्या शामेन सिटीमध्ये. यार एवढी सॉलिड गरमी आहे ना इथे, एवढी गरमी की 38 डिग्रीमध्ये सगळा पब्लिक दुपारच्या वेळेला काम करत असतो. असं वाटतं की कधी एकदा तो टी ब्रेक येतो, रेस्ट टाईम असतो गर्द्या तासाचा, तो टी ब्रेक कधी येतो आणि जाऊन थंडगार पाणी पितो किंवा ज्यूस पितो, अशी इथे हालत असते. ही सगळी माणसं, ही माझ्या मागे चायनीज माणसं आहेत, ही पण इथे त्याच टेम्परेचरमध्ये काम करत असतात. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये काम करणं म्हणजे 24 आवर्स, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तेव्हा तुमच्याकडे थंड पाण्याची बॉटल पाहिजे, 24 आवर्स AC चालू पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला पण इकडे जी ह्युमिडिटी आहे ती पण खूप गरम असतं, अक्षरशः घाम येतो केबिनमध्ये पण. आणि एवढा मेंटेनन्स की सगळे हात पाय सगळा चेहरा सगळं काळा होऊन जातं. आणि सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असं आमचं टायमिंग असतं ड्रायडॉकचं. सर्वांना वाटते की हा बाहेरगावी जातो आहे, खूप मजा करतो आहे, एन्जॉय करतो आहे, असे फोटोज काढतो, असे व्हिडिओज बनवतो, काय लाईफ आहे याची, एवढे पैसे घालवतो. पण असं काही नाही आहे इथे. लाईफ बघायला गेलं तर हे असं हे सगळं इथे लाईफ आहे, ही अशी लाईफ आहे. हे बघा मेंटेनन्स मेंटेनन्स मेंटेनन्स. मी चायनामध्ये आहे तर 2.5 तास मी पुढे आहे. जर मुंबईला इंडियामध्ये आपल्या इथे दुपारचे 12 वाजलेले असतील तर माझ्या इथे चायनाचे दुपारचे हे 2:30 वाजलेले असतात. सगळा काही चायनीज पब्लिक माझ्या तोंडाकडे बघत आहेत आणि विचार करत असतील की हा वेड्यांसारखा काय बडबड करतो आहे, कोणाशी बोलतो आहे. काही लोकांना माहिती पण नाही की माझ्याकडे जो कॅमेरा तो गोप्रोचा आहे. येऊन जवळजवळ असे बघत होते. आणि इकडे इंग्लिश तर अजिबात चालत नाही. आपल्या इंडियामध्ये असं आहे, ते बनवलंच आहे, एक रीतच झाली आहे, धर्म झाला आहे की इंग्लिश नाही आलं तर तो अनपढ आहे. इकडे फक्त चायनीज भाषा चालते. मोजक्या लोकांना चायनीज म्हणजे फक्त 3 ते 4% अख्ख्या चायनामध्ये इंग्लिश बोलली जाते. नाहीतर त्यांची फक्त आणि फक्त एकच भाषा आहे, ती म्हणजे चायनीज. हा एवढा मोठा गेट आहे. ज्या गेटची जी कॅपॅसिटी आहे ती जवळजवळ 10,000 टन आहे. हा पाण्याला थांबून ठेवतो आणि हे पाणी थांबलं म्हणून ही शिपचं अख्खं सगळं पाणी निघून गेलं. मग हे लोक पाणी काढून टाकतात आणि असे मागे जे माझ्या मागे जी माझी शिप आणि दुसऱ्या कंपनीची कुठेतरी शिप आहे ही जमिनीवर येते आणि मेंटेनन्सवर केलं जातं. अख्ख्या जगामध्ये चायनामध्ये सगळ्यात मॅक्सिमम नंबर ऑफ ड्रायडॉक्स होतात. त्यानंतर USला होतात, UKलाही होतात. सगळ्यात स्वस्त जो ड्रायडॉक आहे मेंटेनन्सवरचं शिपचा म्हटलं जातं तो फक्त चायनामध्ये सगळ्यात स्वस्त आहे अख्ख्या जगामध्ये. एक्सपेन्सिव्ह आहे जसं की UK, US, युरोप या ठिकाणी बरंच एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणून बहुतेक कंपनी, शिपिंग कंपनी, जे शिपिंग इंडस्ट्रीमधले कंपनी आहेत ते चायनामध्येच आपल्या शिपचं ड्रायडॉक करवतात. म्हणजे हे असं मेंटेनन्स आहे. तर मी आता माझ्या शिपच्या आफ्टमध्ये म्हणजे मागच्या साईडला इथे खाली आलो आहे. हा प्रोपेलर आहे, तो मागे पंखा असतो. ॲक्च्युली पंखा नाही बोलत त्याला, सगळेजण आपण पंखा बोलतात किंवा दुसरा काहीतरी चक्र बोलतात, तर ते नाही. ह्या चक्राचं नाव म्हणजे ह्या जे मोठं तुम्हाला दिसतंय गोल आकाराचा त्याला प्रोपेलर असं म्हटलं जातं. आणि हा जो इतका मोठा प्लेट आहे तो आहे रडार. आणि तोच कुठे राईटला जायचे शिप किंवा लेफ्टला म्हणजे पोर्टला जायचे, स्टाबोर्डला जायचे तर तो दिशा देतो. असा विचार केला होता की चांगली मस्तपैकी जीन्स घालणार, टी-शर्ट घालणार, चांगला गॉगल तर आणला आहे मी, मस्तपैकी एक मंकी कॅप घालणार. पण ते तसं अजिबात अलाउड नाही आहे, स्ट्रिक्टली मनाई आहे. जर कोणी असं पाहिलं तर इथून मला हाकलून लावतील, काढून टाकतील. म्हणून मला हा
आमचा जो कामाचा ड्रेस असतो याला बॉयलर सूट म्हणतात, तर मी असा हा माझा बॉयलर सूट घालून आलो आहे. या डॉकमध्ये त्याच्यावरच तुम्हाला फिरायचं असतं आणि ही माणसं जी असतात त्यांचा एक चेंजिंग लॉकर असतो, तिकडे हे लोक चेंज करून जे कामाचे कपडे असतात असे बॉयलर सूट किंवा अजून काही असतील ॲप्रन्स वगैरे ते घालून हे लोक इथे काम करतात. बाबा बऱ्याच वेळाने मला एक माणूस भेटला जो माझा फोटो घ्यायला रेडी आहे. ठीक आहे, फोटो यू देर काय ओके. त्याला जरा अँगल दाखवतो मी. नो त्याला म्हटलं मी इथे उभा राहतोय. थँक्यू सो मच, थँक्यू. तर ह्या भावाने फोटो काढले. यांना इंग्लिश नाही समजत पण इशाऱ्यामधून जर सांगितलं तर यांना कळतं. माझ्याकडे आता अर्धा तास आहे. अर्धा तास मी थोडाफार फिरून घेऊ शकतो. मी जरा पुढे जाऊन फोटो घेतो कारण मी पुढे जाऊन फक्त माझे फोटो घेतलेत पण मी शिपचे फोटो घ्यायला विसरलो. तर मी पुढे जाऊन आता फक्त शिपचे फोटो घेणार. मोबाईलमध्ये पण फोटो घ्यायला मी विसरलो, एवढी घाई असते इकडे. मी जरा इथून जातो आणि हे लोक इथे पेंट मारत होते. अख्खं लाल रंग इथे पडलेला आहे. ही जी माती दिसते तुम्हाला, मी जरा माझा कॅमेरा एक्सटेंड करतो. ही जी माती आहे ही काळ्या रंगाची, ही माती म्हणजे समुद्रातली माती नाही, तर त्याला सँड ब्लास्टिंग म्हणतात. या रेतीच्या मदतीने हे लोक अख्ख्या शिपचं मेंटेनन्स वर्क करतात. म्हणजे जे मोठं गंजलेला पार्ट असतो, ही रेती एका गनमधून शूट होते आणि ते त्या लोखंडाला बसते. जेव्हा ती त्या लोखंडाच्या रशला बसते तेव्हा तो रश निघतो आणि त्यानंतर ते लोक त्याचा मेंटेनन्स वर्क करतात. चायनामध्ये एवढी गरमी, मुंबईसारखी गरमी आहे. हे बघताय तुम्ही, हा 298 मीटरचा माझा जहाज आहे. हा एवढा मोठा आहे. ह्याच्याहून मोठे मी शिप्स केलेत. 400 मीटरचा मी शिप केलं आहे. तरी हा त्या निमित्ताने छोटाच वाटतो मला. पुढून मागे जायचं असेल तर खूप वेळ लागतो. आताच मी चालता एवढा बडबड करतोय. मला आता सॉलिड घाम आला आहे. तर ही अशी माझी शिप. तर भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या. मॅजिकल कोकणमध्ये व्हिडिओ येतच नाहीत आणि येतले खैसून. ह्या असा माझा जॉब असा. म्हाका भायर जाऊक लागता, म्हाका बाहेर गावी जाऊचा लागता, म्हाका हडे शिपवर काम करूचा लागता, त्याचा मेंटेनन्सवर करूचा लागता. तर व्हिडिओ येतले खैसून. कोकणातले व्हिडिओ येणं तर शक्यच नाही कारण जेव्हा मी 8-9 महिन्यानंतर इंडियात येतले तेव्हाच कोकणातले व्हिडिओ येतले. तोपर्यंत म्हाका हे असा स्टँड बाय राहायचा लागता. तर आता जेव्हा मी कोकणात जाईन तेव्हा मी व्हिडिओ नक्कीच बनवतले आणि किती म्हणून व्हिडिओ बनवू. कारण हडे म्हाका परत 5-6 महिने घरी असल्याच्या नंतर म्हाका परत हय जॉबवर येऊचा लागता आणि त्यानंतर परत माझा यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल जो असा मॅजिकल कोकणचो तो असंच बंद पडून असा. म्हणून मी व्हिडिओ बनायचे बंद केलं आहे. यार इथे जाम मरणाची गरमी आहे. संध्याकाळचे 6 वाजत आलेत तरी पण इथे 35 डिग्री एवढी गरमी आहे, जी आपली सेम मुंबईला असते. दुपारच्या वेळेला ऑलमोस्ट 40 टच करते. बॉयलर सूट थोडा काढून ठेवलं आहे मी. तर चाललो आहे. जे व्हिडिओ बनवायची होती ती बनवली, जे बडबड करायची होती ती बडबड केली, जे बोलायचं होतं ते बोललो. आता मी परत शिपवर जातो आहे माझ्या केबिनमध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर. थोडी मजा मस्ती करणार. बाहेर काय काय आहे ते पण पाहायला भेटेल. ॲक्च्युली आम्ही ज्या सिटीमध्ये आहोत ती सिटी नाही, ते गाव आहे. एक छोटंसं खेडेगाव आहे. जसं की आपलं पनवेलचं उरण, JNPT त्या साईडला जे पोर्ट आहेत कंटेनर, तिथे शिप्स लागतात कारण ते शहरापासून लांब असतात. जर काय झालं, फायर वगैरे झालं तर शहरामध्ये असं फार नाही व्हायला पाहिजे म्हणून ह्या लोकांनी सुद्धा एका खेड्यागावमध्ये एवढा मोठा जवळजवळ 7-8 एकरचा हा पोर्ट बनवला आहे, ड्रायडॉक बनवला आहे. तर हा एक गाव आहे. जाऊ गावात. तर गावात यांचं गाव बघू कसं आहे. माझ्या कोकणात तर मला बराच वेळ झाला आता जाऊन. हे चायनीज लोक आहेत. हे आता माझ्याकडे बघतात घुरून की मी काय बोलतो. हॅलो. फायनली मी चाललो माझ्या केबिनमध्ये आणि आता आम्ही सगळे क्रू मेंबर फिरण्यासाठी जाणार आहोत बाहेर.
क्या है? लोंडिया अरे तर आजची ड्युटी संपवून आम्ही सगळे निघालो फिरण्यासाठी आणि हे आता आम्ही एंट्री केली आहे ह्या छोट्याशा सुपर मार्केटमध्ये। ये प्रिंगल्स भी है देख। हाँ नहीं उनका प्रिंगल्स है, चाइनीज का प्रिंगल है। और यहाँ पे सब चाइनीज माल है ना, इसलिए भाई ये देख इधर से नूडल्स पिस्ता। अरे ये देख कीड़े मकोड़े, यस ये देख ये देख ये देख, ओह माय गॉड, ये सब चाइनीज कीड़े मकोड़े है ना। या ये क्या है? ये स्कूट लग रहा है। स्क्विड्स, ये सूखा मच्छी इन लोग है। देख ये देखिए, ये चाइनीज के कोलीवाड़ा में आए क्या हम लोग? ये सब सूखा मच्छी है रे। ये क्या है? चिकन? कौन क्या क्या खाएगा, कुछ समझ में नहीं आ रहा है। अरे ये देख सूखा मच्छी लेगा 6 यन में रे। भाई नहीं खाएगा भाई, पता नहीं क्या क्या ये लोग बांध कर रखा है। नहीं लेगा? नहीं, ये कीड़ा है रे, कीड़े छोटे छोटे कीड़े। ये देख केचुए हैं सब। क्या है, नहीं चाहिए भाई। तर तो एक सुपर मार्केट सोडला तर बाहेर फिरण्यासारखं काही नव्हतं। मग आम्ही बसलो एका छोट्या कॅफेमध्ये आणि तिथून आम्ही निघालो आणि केलं परतीचा प्रवास। दुसऱ्या दिवसाची पहाट झाली आणि 20 दिवसांच्या या ड्रायडॉक नंतर माझी शिप रेडी होती सेलिंग करण्यासाठी। सेलिंग म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, कंटेनर्स घेऊन एका देशातून दुसऱ्या देशात जाणं याला सेलिंग म्हणतात। आता या गेटमधून समुद्राचं पाणी 30 ते 35 मीटर भरलं जाईल आणि माझ्या या शिपला बाहेर काढलं जाईल आणि आम्ही रेडी आहोत सेलिंगसाठी। तर हा होता चायनामधील शामिन ह्या सिटीमधला ड्रायडॉक। हा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। तर भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या कोकणचं सावंतवाडीकर गौरव केरकर। जय हिंद, जय महाराष्ट्र।